नमस्कार. किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता उन्हाळ्यामध्ये सगळेच थंडगार पेय पितच असतात, पण लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आईस्क्रीम किंवा चॉकलेट हे आवडतंच. म्हणूनच आज आपण अगदी घरच्या घरी फक्त 3 ते 4 साहित्यांमध्ये ओरिओ मिल्कशेक बनवणार आहोत. चला तर मग आता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर आज आपण बनवतो आहे ओरिओ मिल्कशेक, ज्यासाठी आपल्याला 2 ओरिओचे बिस्किट लागणार आहेत, बिस्किटचे पुडे लागणार आहेत. त्यापूर्वी आता शेक बनवण्यापूर्वी आपण ज्या ग्लासमध्ये शेक बनवणार आहोत त्याला आपण चॉकलेट सिरप लावून घेऊया. तर अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित असं चॉकलेट सिरप जे आहे ते लावून घेते. आता मिल्कशेक म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय आपण बनवतच असतो, पण मुलांच्या कलेने थोडंफार अशा प्रकारचे मिल्कशेक किंवा फ्रूटचे ज्यूस वगैरे जर केले तर मुलंही आवडीने पितात. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित आता याला चॉकलेट सिरप जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि हे आता मी फ्रीजला ठेवून घेते, म्हणजे हे व्यवस्थित सेट होईल. तर एक 5 मिनिटांसाठी आता मी 2ही ग्लास फ्रीजला सेट करून घेते. तर आता इथे 2 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत, म्हणजे एका बिस्किटच्या पुड्यामध्ये 5 बिस्किट आहेत. अशा प्रकारे 10 बिस्किट मी इथे घेतले. तर यामधलं जे क्रीम आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बिस्किट आणि क्रीम आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे. तर मी क्रीम इथे काढून घेते आणि बिस्किट अशा पद्धतीने वेगवेगळे करून घेते. तर अशा पद्धतीने सर्व जे 10 बिस्किट होते त्याचं मी क्रीम बाजूला करून घेतले आणि बिस्किट बाजूला करून घेतलेले आहे. तर आता आपण हे एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे बिस्किट्स आहेत ते बिस्किट्स घालून घेऊया. तर आता इथे आपण बिस्किट जे आहेत ते यामध्ये घालून घेतलेले आहे. यामध्ये मी आता 2 चमचे साखर घालून घेते. तुम्ही याऐवजी पिठी साखर वापरली तरी देखील चालेल. आता 1 चमचा मी इथे कोको पावडर वापरते आहे. यामुळे टेस्टही खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो. त्याचप्रमाणे इथे अमूलचं जे आपलं फ्रेश क्रीम असतं ते फ्रेश क्रीम इथे मी 1 चमचा घालून घेते. दूध जे आहे ते आपण फुल क्रीमी वापरतो आहे, त्यामुळे म्हणून इथे मी 1च चमचा क्रीम वापरलेला आहे. आता यामध्ये 4 ते 5 मी इथे बर्फाचे क्यूब घालून घेते. त्यानंतर अगदी थंडगार असं आपण यामध्ये दूध ॲड करूया. तर पहिल्यांदा आपल्याला थोडंसंच दूध ॲड करायचं आहे, म्हणजे फक्त 1 ग्लास इथे मी दूध ॲड करून घेते आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर अशा पद्धतीने मिक्सरला मी हे बारीक करून घेतलेलं आहे. तर यामध्ये पुन्हा आपण थोडंसं दूध ॲड करूया. तर आता मी पुन्हा एकदा 1 ग्लास या दुधामध्ये ॲड केलं आहे आणि हे पुन्हा एकदा मी फिरवून घेते. तर आपलं जे आता ओरिओ मिल्कशेक आहे ते बनवून तयार झालेलं आहे. त्यासाठी आपण आता ग्लासमध्ये काढून घेऊया. तर आता जे मी चॉकलेट सिरप यामध्ये घालून घेतलं होतं ते व्यवस्थित सेट झालेलं आहे. यामध्ये 2 मी आईस क्यूब घालून घेते आणि यामध्ये लगेचच आता जो आपण शेक बनवून घेतला होता तो व्यवस्थित मिक्स करून यामध्ये ॲड करून घेते. तर अशा पद्धतीने यानंतर आपल्याकडे जर व्हिप क्रीम असेल तर व्हिप क्रीम यावर आपण घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने इथे व्हिप क्रीम घालून घेतले. तर आता यावर आपण व्हिप क्रीम घालून घेतले, त्यावर मी थोडंसं चॉकलेट सिरप आता घालून घेते. अशा पद्धतीने यावर थोडेसे मी चॉको चिप्स घालून घेते. त्याच पद्धतीने थोडेसे स्प्रिंकल्स आणि 1 ओरिओ बिस्किट. तर अशा प्रकारे आपलं ओरिओ मिल्कशेक अगदी घरच्या घरी फक्त 3 ते 4 साहित्यांमध्ये बनवून तयार झालेलं आहे. आता हेच ओरिओ मिल्कशेक बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये हे 200 ते 250 रुपयांना मिळतं. तेच आपण 60 ते 70 रुपयांमध्ये घरच्या घरी अतिशय छान आणि व्यवस्थित असं करू शकतो. फ्रीजमध्ये सेट करून पिण्यासाठी हे मिल्कशेक जे आहे ते तयार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही मिल्कशेक करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.